प्रियांनो, म्हणण्यामध्ये पुढे जात असताना आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचा 28 अध्याय ही वचन वाचूया. मत्तेकृत शुभवर्तमान 28वा अध्याय 6 आणि 7. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलेला जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. आणि त्याचप्रमाणे लूका शुभवर्तमान 24वा अध्याय वचन, तो तेथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. आणि प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे का आमचा प्रभू उठला आहे. आमचा प्रभू उठला आहे. या ठिकाणी ज्यावेळेस ती मारिया मग्दलिया त्या ठिकाणी त्या प्रभूच्या कबरेजवळ गेल्या आणि त्यांनी पाहिलं का ती धोंड बाजूला सारलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते देवदूतांनी त्यांना सांगितलेलं आहे. देवदूत त्यांना म्हणतो तो उठला आहे. आणि होय प्रियानो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे. आणि देवा आमच्या प्रभूने जे भाकित केलेली होती, त्याचप्रमाणे जुन्या करारामध्ये जे भाकित केलेली होती, ती संपूर्ण भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या मरणाविषयी केलेल्या भाष्याविषयी ती सर्व भाकित पूर्ण होणार. आणि म्हणून आमचा प्रभू खरोखर उठला आहे. आणि आमचा प्रभू त्या ठिकाणी नाहीये, परंतु प्रभू या जगामध्ये असताना त्यांनी वारंवार त्याच्या शिष्यांना आणि त्या स्त्रियांना देखील त्यांनी सांगितलं होतं का मी मनुष्याच्या पुत्राला धरून दिल्या जाईल आणि तो त्याला मारण्यात येईल आणि त्याला पुरण्यात येईल आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. हे ते प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रियजनांना आणि आपल्या शिष्यांना त्याने वारंवार सांगितलेलं होतं. इकडे त्यांचं लक्ष नव्हतं. आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्या ज्यावेळेस मरिया मग्दलिया त्या ठिकाणी गेलेला आम्ही पाहतो. आणि त्या ठिकाणी तो 24 आणि 5, तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेल्यामध्ये का करिता? कारण आमचा प्रभू जिवंताचा देव आहे. आणि त्यांना त्या ठिकाणी देवदूत म्हणाला, तुम्ही प्रभूचा त्या ठिकाणी तुम्ही मेलेल्यामध्ये का शोध करिता? तो तेथे नाही उठला आहे. आणि आमचा प्रभू खरोखर उठला आहे. आणि आम्ही याविषयी जर लूका शुभवर्तमान 9 आणि 22 मध्ये जर त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः त्याच्या मरणाविषयी त्या ठिकाणी घोषणा केलेली होती. आणि तो 9 आणि 22 मध्ये आपण गेलो त्या ठिकाणी, आणि मनुष्याच्या पुत्राने लूक 9:22 आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी व मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे. हे आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि परंतु त्या स्त्रियांना त्याची काय होती, त्याची आठवण नव्हती. आणि आम्ही पुन्हा एकदा जर लूका शुभवर्तमान 18वा अध्याय आणि जर 33व्या वचनात त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी प्रभू देखील त्या ठिकाणी प्रभूने त्याच्या मरणाविषयी भाष्य केलेलं होतं. 18 आणि 33 मध्ये जर आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेईल, पुन्हा उठेल. त्या ठिकाणी देखील ते काय होतं, प्रभूने केलेलं ते भाष्य होतं प्रियानो. आणि आम्ही जर त्याविषयी जर आणि त्या ठिकाणी त्याला कशा प्रकारे मारण्यात येईल हे ठिकाणी आम्ही या ठिकाणी 9 आणि 22 मध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मनुष्याच्या पुत्र पुष्कळ दुःखे सोसावी. आणि खरोखर आमच्या प्रभूचं जर आम्ही मरण पाहिलं, त्याने काय केलं, त्याचा निरपराध असताना देखील त्याला त्या शिष्यांनी त्या पुरुष आणि याचकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला काय केलं, त्याचा न्याय करण्यात आला आणि त्याच्यावर खोटे आरोप ठेवण्यात आले. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा निर्दोष आणि निष्कलंक असा होता, परंतु त्याच्यावरती काय केलं, त्याच्यावरती खोटे दोषारोप लावण्यात आले. आणि त्याला काय केलं, त्याला त्या वधस्तंभावरती अवजड असा वधस्तंभ त्याला काय केलं, त्याला स्वतः वाहून नेण्यास त्या ठिकाणी त्याला त्याच्या खांद्यावर दिला. आणि तो दुःखमय आणि कष्टमय असा झालेला होता. आणि त्याला त्या आले आणि त्याच्या हाता आणि पायामध्ये खिळे ठोकण्यात आले. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताला तो वधस्तंभ स्वतः घेऊन जात होता, त्यावेळेस ते मुख्य शास्त्री, याजक, पुरुषी आणि जे इतर लोक होते ते काय करत होते, ते त्याच्याकडून नाकारले जात होते, त्याच्या विरुद्ध ते ओरड करत होते. आणि आम्ही जर या ठिकाणी 23 आणि ते लूका शुभवर्तमान 23 आणि 23 मध्ये जर त्या ठिकाणी गेलो, त्याने सर्वांस म्हटले, जो कोणी माझ्या मागे इतर त्याने आत्मत्याग करावा, दररोज वधस्तंभ उंचावा.
त्या ठिकाणी ते ओरड करत होते. ते त्या ठिकाणी ते ओरड करत होते, याला तुम्ही काय करा, याला वधस्तंभावर खेळा, याला वधस्तंभावर खेळा. आणि कारण काय होतं, त्या ठिकाणी जे प्रभू येशूने जे भाष्य केलेलं होतं, जे भविष्यवाणी केली होती, पूर्ण होणे आवश्यक होते. आणि त्याप्रमाणे काय केलं, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी त्या वधस्तंभावर आम्ही दिलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जरी त्या ठिकाणी वधस्तंभावर दिलं, पण तू त्या देवाने केलेल्या संकल्पाप्रमाणे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या गेलेल्या भविष्यवाणी प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आमचा काय झालं, तिसऱ्या दिवशी तो उठलेला आम्ही पाहतो. आणि म्हणून आम्ही लूक 23 आणि 35 मध्ये जर गेलो, लुकरूचे वर्तमान 23 अध्याय आणि 35 वचनात जर त्या ठिकाणी गेलो, नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी गेले, तेथे त्यांनी त्याला व त्या प्रत्येकाला त्याच्या उजवीकडे व डावीकडे असे वजन केले. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्यांनी त्याची काय केलं, त्याची वस्त्रे वाटून घेतली. आणि लोक पाहत उभे नाक मुरडत होते. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने भाष्य केल्याप्रमाणे काय करत होते, ते अधिकारी नाक मुरडत होते. त्यांनी दुसऱ्यांना वाचविले, जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःहून वाचवावे. आणि ते आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या देवत्वपणाला ते काय करत होते, एक प्रकारे ते आव्हान देत होते. आणि त्या ठिकाणी आमच्या प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी वधस्तंभावरती काय करत होता, त्यांच्यासाठी तो प्रार्थना करत होता. आम्ही त्या ठिकाणी तो 23 आणि 34 मध्ये म्हटलं, हे बापा, त्यांना क्षमा कर, आमचा देव अप्रिती करणार आहे, आमचा देव अप्रेम करणार आहे. आणि त्या ठिकाणी जी भविष्यवाणी होती ती त्या ठिकाणी ती पूर्ण झालेली होती. आणि ती पूर्ण करणं होणं आवश्यक होतं, कारण आमचा देव वचनाप्रमाणे वागणारा आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही जर योहानाचा 14वा अध्याय आणि दुसऱ्या वचनात जर त्या ठिकाणी गेलो, योहान 14 आणि 2 मध्ये जर गेलो, त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं होतं, माझ्या मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. आणि ही भविष्यवाणी देखील काय होती, पूर्ण होणं आवश्यक होतं. आणि म्हणून आमचा प्रभू ख्रिस्त उठलेला आहे. आणि त्याचप्रमाणे प्रभूने त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं, आणि योहान 14:18 मध्ये गेलं, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं होतं, मी तुम्हाला करणार नाही, मी तुम्हाकडे येईल. आणि म्हणून खरोखर प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. आणि आज तो काय, आज तो देवाच्या उजव्या हस्ते तो त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित होत नाही, जर प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित होत नाही, तर आम्ही अजूनही आमच्या पापातच असतो प्रियांनो. या ठिकाणी पहिले करिंथ आणि जर 15व्या अध्यायामध्ये जर त्या ठिकाणी गेलो, 16 ते 19 आम्ही जर वाचले, कारण उठविले तर ख्रिस्तही उठवे गेला नाही, आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. आणि खरोखर आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्त जर उठला नसता तर आम्ही काय होतो, आम्ही पाप व अपराध यामध्ये मृत असतो व सार्वकालिक अंधकारात आम्ही असतो प्रियांनो. आम्ही सार्वकालिक अंधारामध्ये असतो. आणि म्हणून काय म्हणतात, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला उठणं कसं, हे त्याचं जे अभिवचन होतं ते पूर्ण करणं आवश्यक होतं. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही जर प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे परिणाम पाहिले तर प्रभू येशूच्या पुनरुत्थानाने देवाचे अस्तित्व सिद्ध केलेले आहे. आणि प्रभू येशू मरणातून उठला, कारण जिवंत देवाने त्याला मरणातून उठवलेले आहे. आणि पुनरुत्थाने ख्रिस्ताचे ईश्वरत्व सिद्ध केलेले आहे. तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित तो ठरलेला आहे. आणि पुनरुत्थान विश्वासणाऱ्यास आश्वासन देते की तो सुद्धा मरणातून, ते सुद्धा काय होतील, मरणातून उठवले जातील प्रियांनो. आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे काय दिली होती, ही दिलेली सर्व काही आश्वासने होती, आणि ती आश्वासने काय झाली, ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आम्ही पाहतो. आणि पुनरुत्थान विश्वासणाऱ्यास आश्वासन देते की ते सुद्धा मरणातून उठवले जातील. आणि म्हणून आम्ही पहिले थेसलोनिकनी याचा 4था अध्याय आणि जर 14व्या वचनात गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला समजते 4 आणि पहिले थेसलोनिकनी 4 आणि 14, कारण येशू मरण पावला व त्याप्रमाणे येशूच्या जागी जे झोपी गेले त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. आणि हे खरोखर काय दिलेलं आहे, देवाने आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. आणि आमचा जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्त उठला नसता तर आम्हाला देखील काय होतं, आम्हाला पुन्हा जिवंत होण्याची आशा नव्हती प्रियांनो. आणि म्हणून आमच्या प्रभूला उठणं कसं होतं, आवश्यक होतं. आणि पुनरुत्थान प्रभूने मी पुन्हा येईल हे आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण केलेलं आहे. आम्ही योहानाचा 14 अध्याय आणि 2-3 मध्ये वाचलेलं, मी जाईल आणि पुन्हा येईल.
आणि त्या ठिकाणी योहान 14:18 मध्ये म्हटलं होतं का मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. आणि खरोखर ही भविष्यवाणी पूर्ण करण्यास होणे आवश्यक होते. आणि म्हणून आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. आणि आम्ही जर पुन्हा एकदा लोककृषी वर्तमानाच्या 24व्या अध्यायात गेलो आणि त्या ठिकाणी लोक 24 आणि 44 पासून आम्ही जर पुढे वाचलं, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना त्याने दर्शन दिलेलं आहे. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिलेलं आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. आणि खरोखर जे काही लिहिलं होतं ते काय होतं, ते पूर्ण होणे आवश्यक होते. आणि म्हणून आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. आणि आम्ही जर स्तोत्रामध्ये 16 आणि 10 मध्ये जर त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी जी भविष्यवाणी होती ती देखील पूर्ण झालेले आहे. आणि स्तोत्र 16 आणि 10 मध्ये, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. आणि आम्ही पाहतो आमचा प्रभू येशू ख्रिस्त काय झालेलं, त्या ठिकाणी त्याचं पार्थिव शरीर होतं ते कुजलेलं नाही प्रियांनो. ते काय, कारण तो तिसऱ्या दिवशी उठवलेला उठवला गेलेला आहे. आणि खरोखर आजही आम्ही जर पुनरुत्थानाचे पुरावे पाहिले, आजही मत्ते 28:6 मध्ये त्या ठिकाणी म्हटलं, आजही ती कबर रिकामी आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस त्या मरिया मार्था आणि त्या मरिया मागदालिया त्या ठिकाणी गेल्या, त्या ठिकाणी लूक 24:3 मध्ये त्या आत गेल्यावर त्यांना प्रभूचे शरीर सापडले नाही प्रियांनो त्या ठिकाणी. आणि देवदूताने देखील त्याच्याबद्दल साक्ष दिलेली आहे का काय तो उठलेला आहे. आम्ही मत्ते 28:5 आणि 6 मध्ये पाहू शकतो, त्या वाचलेला आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे प्रियांनो. आणि त्या ठिकाणी पहिले करिंथ 15वा अध्याय आणि जर 4 ते 7 आपण हे जर त्या ठिकाणी वचने वाचली, तर प्रभू त्या उठल्याबद्दल काय केलेले लोकांनी साक्ष दिलेले आहे. त्याच्या शिष्यांनी साक्ष दिलेले आहे, त्या मारियाने साक्ष दिलेले आहे. आणि पहिले करिंथ 4 ते 15वा अध्याय 4 ते 7 मध्ये आम्ही जर गेलो, तो पुरला गेला शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठवला गेला, त्याला पुन्हा उठवण्यात आले. आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना तो दिसलेला आहे प्रियानो. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला व सर्व प्रेषितांना तो दिसलेला आहे. आणि म्हणून प्रियानो आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. आणि आम्ही जो पुढे जर गेलो, लूक 24 आणि 36-41 मध्ये जर गेलो, त्या ठिकाणी तो या गोष्टी सांगत असतो. तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला, त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले. आपण भूत पाहतो असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे. आणि मला चाचपून पहा, जसे मला हाडामास असलेले पाहता तसे ते भूताला नसता, असे बोलून त्याने त्यांना पाय दाखवले. आणि प्रियानो काय झालेलं आहे, तू प्रभू उठल्याचे हे काय, या अनेक अशी चिन्ह आहेत प्रियानो. आणि देवाचे जे अभिवचन होतं आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे भविष्य केलं होतं, मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल आणि तो काय, तो तिसऱ्या दिवशी उठणं, त्याला काय, त्याला अगत्य आहे प्रियानो. आणि त्या ठिकाणी आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे प्रियानो. आणि खरोखर आम्ही जर पुन्हा एकदा लूका वर्तमानामध्ये 24व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी आम्ही पाहतो ठिकाणी त्या त्या मैमग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आलेला आम्ही पाहतो. त्या स्त्रिया पाहायच्या मोठ्या पहाटेस त्या ठिकाणी त्या गेलेल्या आहेत प्रियांनो. आणि आम्ही जर पुढे त्या ठिकाणी पुढे वाचलं, त्यांनी ज्यावेळेस त्या पेत्र आणि योहानाला त्यांनी ते शुभ सांगितलं, शुभ वार्ता सांगितली का प्रभू येशू ख्रिस्त कबरेमध्ये नाही, तो उठलेला आहे. आणि तेव्हा त्या ठिकाणी मग 10वं 9 वचन 24:9, आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 परिषदेनं बाकीच्या सर्वांना सगळे वर्तमान सांगितले. तेव्हा त्या मगदलिया मरिया, योना याकोबाची आई मरिया ह्या होत्या, त्यांच्या बरोबर दुसऱ्याही होत्या. त्यांनी ते वर्तमान प्रेषितांना सांगितले, परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ वाटले व ते त्यांनी खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेलेला आहे, मी पाहतो. व ओढे होऊन त्याने आत पाहिले व त्याला केवळ तागाची वस्त्र दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो घरी गेलेला आहे प्रिया. ठिकाणी काय झालेलं आहे, आमचा प्रभू उठलेला आहे प्रियानो. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी जर आम्ही शेवटात जर आलो, तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आमचा प्रभू उठला आहे. आणि खरोखर आम्ही त्या ठिकाणी पाहतो, त्या स्त्रिया काय केलेल्या, त्या पहाटेच उठून त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी, त्याला सुगंधी द्रव्य त्याच्या मूर्त शरीराला
सुगंधी द्रव्य लावण्यासाठी त्या त्या ठिकाणी सकाळीच गेलेला आहेत, पहाटे उठून गेलेला आहेत. आणि ज्यावेळेस त्याला असं पेत्राला शिमोनाला हे पेत्र आणि योहान काय केलेले, हे धावत गेलेले आहेत प्रियानो, धावत त्या कबरेकडे गेलेले आहेत. म्हणून प्रियानो या ठिकाणी आपण विचार करणं आवश्यक आहे. आम्ही प्रभूला भेटण्यासाठी हा आम्ही प्रभूला भेटण्यासाठी आमच्या असेंब्लीचा जो आराधनेचा टाइम आहे, त्यावेळेस आम्ही जातो का बरोबर प्रियानो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमचं जर 10ला आराधना असेल तर आम्ही काय करतो, आम्ही 10-20 पर्यंत आम्ही त्या काय होतो मंदिरामध्ये येतो. आणि आम्हाला समजलेलं आहे हा जिवंत देव आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस त्याला पेत्राला समजलं, तो काय केला, त्या ठिकाणी तो म्हटलं, तो धावत गेला. आणि म्हणून प्रियानो आम्ही देखील आम्ही जे बंधुजन आहोत, आम्ही प्रभूला भेटण्यासाठी काय करतो, आम्ही जातो का, आम्ही त्याची एवढं धावत जातो का, की आमच्या वेळेनुसार, आमच्या समयानुसार, आमच्या सवडीनुसार जातो प्रियानो. ही खरोखर काय एक प्रकारे विचार करण्याची गोष्ट आहे प्रियानो. म्हणून प्रियानो ज्याप्रमाणे त्या मार्या आणि त्या इतर स्त्रिया त्या पहाटेच उठून तयारी करून गेल्या प्रियानो, त्या तशाच गेल्या नाहीये, त्यांनी तयारी करून गेलेला आहे प्रियानो. म्हणून आम्ही देखील प्रभूची आराधना करण्यासाठी आम्ही काय केलं, तयारीनिशी गेलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, प्रभूला जे देणं आहे, जी स्तुती आराधना आहे, ती करण्यासाठी काय केलं पाहिजे, आम्ही नेहमी सज्ज राहिलं पाहिजे. आम्ही ज्याप्रमाणे पेत्राने ऐकलं आणि तो पेत्र धावत गेलेला आहे, आणि म्हणून आम्ही देखील काय करणं, प्रभूच्या आराधनेसाठी जाताना आम्ही धावत आणि तयारीनिशी आम्ही गेलं पाहिजे. या सर्व गोष्टी करण्यास देव तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना सहाय्य करो. आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही जर त्या ठिकाणी आमच्या मूळ वचनाकडे गेलो, त्या ठिकाणी तो काय झालेला आहे, प्रभू श्री ख्रिस्त 24 लुकुरशिबान 24:6 आणि 7, तो येथे नाही तर उठला आहे. आणि तो काय म्हणलं, 7 ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी लोकांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. आणि म्हणून आमचा प्रभू श्री ख्रिस्त काय तो पुन्हा उठलेला आहे प्रियानो. आणि तो काय, आज आम्ही पुन्हा जर आम्ही इब्रिकराचं पत्र याचा 10व्या अध्यायामध्ये आणि 10व्या वचनामध्ये त्या ठिकाणी गेलं, तर आम्ही त्या ठिकाणी प्रभू आमचा काय आज देखील तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. इब्री 10:10, परंतु पापाबद्दल सार्वजनिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि आमचा प्रभू उठलेला आहे. आणि तो काय करत आहे, आज तो त्या योहानचा म्हटल्याप्रमाणे तो आमच्यासाठी जागा तयार करत आहे. आमच्यासाठी प्रभू देवाकडे पित्याकडे तो मध्यस्थी करत आहे. आणि तो पुन्हा काय त्याच्या अभिप्रायाने तो येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे, कारण आमचा प्रभू विश्वसनीय आहे. आणि म्हणून प्रियानो आपण आपल्या जिवंत देवावरती विश्वास ठेवूया आणि त्याला जी आवडणारी आराधना करण्यासाठी आपण काय करूया, जास्तीत जास्त प्रयत्न करूया आणि आपण देवाच्या वचनामध्ये अधिकाधिक वाढत जाऊया.